नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता 40गाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची ठराव। स्पर्धा परीक्षेचा राजमार्ग जिल्हा परिषद शाळातूनच संभाजी झावरे। एमपीएससी यशस्वी दीपक मांडेचा नागरिक सत्कार, मांडेवाडीचा अभिमान। स्पर्धा परीक्षांच्या यशाचा खरा राजमार्ग जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनच जातो, असे प्रतिपादन विस्तार अधिकारी संभाजी झावरे यांनी केले। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात 18वा क्रमांक पटकावणाऱ्या दीपक सोपान मांडे यांच्या नागरिक सत्कार समारंभाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या मांडेवाडी शाळेत करण्यात आले होते। या कार्यक्रमात झावरे बोलत होते। झावरे पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या पायाभूत संस्था आहेत। शिष्यवृत्ती व नवोदय सारख्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेकडे बालवयातच वाटचाल सुरू होते। मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवातील यश प्रमाणात अधिक आहे, हे अभिमानास्पद आहे। समारंभात व्यासपीठावर केंद्रप्रमुख देवेंद्र आंबेडकर, सोपान मांडे, आशा मांडे, देवराम लांडे, सरपंच सुनीता मांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दीपक मांडे यांनी सांगितले की मी मांडेवाडी जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी आहे। याच शाळेने माझ्या स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण केली। मित्रांची सोबत आणि कुटुंबाचे पाठबळ मिळाल्याने हे यश शक्य झाले। सत्कार समारंभाची सुरुवात मिरवणुकीने झाली। मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमात संजय रंधे, सीताराम लांडे, हौशीराम ढोकरे, गणेश रंधे, विलास खैरे, ज्ञानेश्वर शेळके, तानाजी वाडेकर, सुनील शेळके, ज्ञानदेव फाफाळे आणि जयवंत भांगरे यांनीही भाषणे केली। समारोपात दीपक यांच्या वडिलांनी भावना व्यक्त करत सांगितले की माझे शिक्षण झाले नाही, पण माझ्या मुलाने शिकून मोठे व्हावे हेच स्वप्न होते। त्याने साहेब होऊन गावाचं नाव उज्ज्वल केलं, हाच माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे। मांडेवाडी परिसरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत नागरिक सत्कार समारंभ यशस्वीरित्या पार पडला। सुराज्य मराठी नेटवर्ककरिता प्रतिनिधी सचिन लगड, राजूर, अहिल्यानगर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।